नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र की राजनीति में एक वीडियो ने बड़ा धमाका कर दिया है। वायरल हो रहे इस वीडियो में राज्य सरकार के मंत्री संजय शिरसाट अपने बेडरूम में बैठे नजर आ रहे हैं। पास ही बिस्तर पर एक बैग रखा है जिसमें कथित तौर पर नोटों के बंडल दिखाई दे रहे हैं। वीडियो को लेकर दावा शिवसेना ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने किया है। उन्होंने कहा है कि ये वही मंत्री हैं जिन्हें हाल ही में आयकर विभाग का नोटिस भेजा गया है। राउत ने वीडियो को लेकर सीधे शिंदे गुट पर हमला बोला और आरोप लगाया कि मंत्री पैसों से भरे बैग के साथ बैठे हैं। वीडियो में शिरसाट सिगरेट पीते और फोन पर बात करते नजर आ रहे हैं। उनके पास उनका पालतू कुत्ता भी है और जिस कमरे की तस्वीरें सामने आई हैं उसे शिरसाट ने खुद अपना बेडरूम बताया है। पत्रकारों के सवाल पर शिरसाट ने सफाई देते हुए कहा, मैं एक यात्रा से लौटा था, बैग में कपड़े थे और मैं थका हुआ था, इसलिए बिस्तर पर लेट गया। उन्होंने व्यंग करते हुए कहा कि काश मेरे पास इतना पैसा होता, अगर होता तो मैं उसे अलमीरा में रखता, बैग में नहीं। इन्हें हर जगह पैसे ही दिखते हैं। तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथे अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते म्हणायचे। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदर त्यांचं वर्तन आहे। म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे। माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे ती बॅग, बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे, याची बातमी होते। मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं? इस वीडियो को शेयर करते हुए राउत ने ये भी लिखा है कि मुझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर तरस आ रहा है। अपनी प्रतिष्ठा का और कितना अपमान वे यूं ही बैठे बैठे देखते रहेंगे। फडणवीस बेबसी का दूसरा नाम है। हालांकि वीडियो ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है। क्या ये सिर्फ एक संयोग है या कुछ और? अब सबकी नजर इस बात पर है कि आगे इस वीडियो विवाद में क्या कुछ नया मोड़ आता है और क्या संजय शिरसाट की मुश्किलें सच में बढ़ने वाली हैं? आम्ही गेले 2-2.5 वर्ष नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल आज। पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता, ती ॲडव्हर्टाइजमेंट चालू होऊ शकेल त्या बनियन कंपनीची। कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत। परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना, बुक्केबाजी करताना, आज एकतर खोकेसोबत बसले, म्हणजे ते बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून सांगतील की नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते, बाकी काही नव्हतं त्याच्यात। पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन ढापण्याचा प्रयत्न, हे सगळे आरोप झालेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे। प्रश्न हाच आहे कि ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का? उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो कि ते कारवाई बिल्कुल नहीं करणार। वहीं शिंदे शिवसेना के नेता संजय निरुपम ने इस मामले पर बयान देते हुए कहा है कि हमेशा की तरह संजय राउत ने झूठा प्रचार किया। हमेशा की तरह संजय राउत ने फिर झूठा प्रचार किया है।